नमस्कार मित्रांनो. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेल्यानंतरही तिची आठवण वारंवार का येते? काही नाती संपतात, संवाद बंद होतो, वर्ष निघून जातात, परंतु तरीही एखादा पुरुष एखाद्या स्त्रीच्या मनातून पूर्णपणे का जात नाही? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका विषयावरती बोलणार आहोत. स्त्री त्या पुरुषाला कधीही विसरू शकत नाही जो तिच्या मनावरती खोल ठसा उमटवून जातो. पण हा पुरुष श्रीमंत असायलाच हवा, दिसायला हँडसम असायलाच हवा, किंवा सतत तिच्या मागे लागणारा असायलाच हवा असं बिलकुल नाही. तर मग तो नेमका कोण असतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेऊयात. मित्रांनो, प्रत्येकाला आपलं बोलणं ऐकून घेणारी व्यक्ती आवडते, पण फक्त ऐकणं किंवा समजून घेणं यात फार मोठा फरक आहे. स्त्री एखाद्या पुरुषासमोर तिच्या भावना, भीती, स्वप्न किंवा समस्या मन मोकळेपणानं व्यक्त करू शकत असेल आणि तो पुरुष तिची खिल्ली उडवण्याऐवजी तिला समजून घेत असेल, तर त्या व्यक्तीची जागा तिच्या मनात एक वेगळीच तयार होते. कारण तिला असं वाटतं, हा माणूस मला फक्त ऐकत नाही, हा मला समजून घेतो, आणि ही भावना सहज विसरता येत नाही. त्यामुळे जो स्त्रीला खऱ्या अर्थानं समजून घेतो त्याला स्त्री कधीही विसरत नाही. त्यानंतर आनंदाच्या क्षणी आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात, पण आयुष्यामध्ये जेव्हा परिस्थिती खराब असते तेव्हा कोण आपल्या बाजूने उभं राहतं हे लक्षात राहतं. तिच्या आयुष्यामध्ये एखादा कठीण काळ आला आणि त्यावेळी एखाद्या पुरुषानं कोणत्याही स्वार्थाशिवाय तिची साथ दिली असेल, तिचं मनोबल वाढवलं असेल, किंवा फक्त एवढंच म्हटलं असेल, काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, तर त्या शब्दांची किंमत कोटी रुपयाहूनही जास्त असते. कारण संकटाच्या काळात मिळालेली साथ मनामध्ये कायमची जागा बनवून जाते, आणि त्यामुळेच जो कठीण काळात तिच्यासोबत उभा असतो त्याला ती स्त्री कधीही विसरत नाही. त्यानंतर प्रेमामध्ये आकर्षण महत्त्वाचं असू शकतं, पण आदर हा नात्याचा पाया आहे. तिच्या मतांचा आदर करणारा, तिच्या निर्णयांना महत्त्व देणारा आणि तिच्यावरती स्वतःचं मत लादण्याचा प्रयत्न न करणारा पुरुष तिच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करू शकतो. तिला काय घालायचंय, कुठे जायचंय, कोणाशी बोलायचंय किंवा काय निर्णय घ्यायचा या प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण ठेवण्याऐवजी जो पुरुष तिच्या स्वातंत्र्याचा आदर करतो तो अधिक लक्षात राहतो. कारण प्रेम म्हणजे मालकी हक्क नाही, तर प्रेम म्हणजे एकमेकांना समजून घेणं आणि आदर देणं आहे. त्यामुळे जो तिचा आदर करतो त्याला स्त्री कधीही विसरत नाही. त्यानंतर कधीकधी मोठमोठ्या भेटवस्तूंपेक्षा छोट्या गोष्टी जास्त लक्षात राहतात. तिला आवडणारा चहा कोणता आहे, तिला कोणता रंग आवडतो, ती एखाद्या गोष्टीमुळे कधी अस्वस्थ होते का, तिचं एखादं छोटंसं स्वप्न काय आहे, अशा छोट्या गोष्टी लक्षात ठेवणारा पुरुष तिला जाणवून देतो की तू माझ्यासाठी महत्त्वाची आहेस, आणि ही भावना एखाद्या महागड्या गिफ्टपेक्षा अत्यंत मौल्यवान असते. त्यामुळे जो तिच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतो तो पुरुष ती स्त्री कधीच विसरत नाही. त्यानंतर काही पुरुष सतत स्वतःला परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करत राहतात, परंतु प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कमतरता असतेच. जो पुरुष स्वतःच्या चुका स्वीकारतो, गरज पडल्यास माफी मागतो आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतो तो अधिक खरा वाटतो. कारण नात्यामध्ये परिपूर्ण व्यक्तीपेक्षा प्रामाणिक व्यक्ती अत्यंत महत्त्वाची असते. एखाद्या स्त्रीला असा पुरुष भेटला ज्याच्यासमोर तिला अभिनय करण्याची गरज नाही आणि ज्यालाही तिच्यासमोर अभिनय करण्याची गरज नाही, तर ते नातं तिच्या मनामध्ये खोलवरती रुजतं. त्यामुळे जो तिच्यासमोर स्वतःचं खरं रूप दाखवतो त्या पुरुषाला स्त्री कधीही विसरत नाही. त्यानंतर खरं नातं तुमचं जग छोटं करत नाही, तर ते तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतं. जो पुरुष तिच्या स्वप्नांची मज्जा घेत नाही, उलट तिला प्रोत्साहन देतो. जो तिच्या यशाचा हेवा करत नाही, जो तिच्या प्रगतीमध्ये आनंद मानतो, असा पुरुष तिच्यासाठी फक्त एक पार्टनर राहत नाही, तर तिच्या आयुष्याचा आणि प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग बनतो. आणि अशा व्यक्तीची आठवण सहज पुसली जात नाही. त्यामुळे जो तिला स्वतःची चांगली आवृत्ती बनण्यास प्रेरणा देतो, तर त्या पुरुषाला स्त्री कधीच विसरत नाही. त्यानंतर सुरक्षितता, आणि म्हणजे फक्त शारीरिक सुरक्षितता नाही, तर भावनिक सुरक्षितता देखील तेवढीच महत्त्वाची आहे.
तिच्या भावना व्यक्त केल्यावरती तिची थट्टा होणार नाही. तिच्या चुका झाल्यावरती तिला सातत्यानं दोष हा दिला जाणार नाही. ती काही बोलली तर तिचं बोलणं इतरांसमोर वापरलं जाणार नाही, अशी विश्वासाची भावना निर्माण करणारा पुरुष तिच्या आयुष्यात विशेष ठरतो. कारण विश्वास निर्माण व्हायला खूप वेळ लागतो, परंतु तो संपायला काही क्षण पुरेसे असतात. त्यामुळे जो तिला सुरक्षित आणि आरामदायक वाटून देतो ना, तर तो पुरुष स्त्री कधीच विसरत नाही. त्यानंतर काही नाती कायम टिकत नाहीत. कधी परिस्थितीमुळे, कधी गैरसमजामुळे, तर कधी दोघांच्या वेगवेगळ्या वाटांमुळे नातं संपतं. पण नातं संपल्यानंतर एखादा पुरुष तिच्याबद्दल वाईट बोलत नाही, तिची वैयक्तिक माहिती इतरांना सांगत नाही आणि तिच्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत नाही, तर तिच्या मनात त्याच्याबद्दल आदर कायम राहतो. कारण नातं संपलं तरी संस्कार आणि आदर संपत नाहीत. आणि त्याचमुळे जो नातं संपल्यावरही तिचा आदर करतो ना, तर नातं संपलं तरी ती स्त्री त्या पुरुषाला कधी विसरत नाही. आणि म्हणूनच स्त्री त्या पुरुषाला कधीही विसरू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक स्त्री आयुष्यभर एका व्यक्तीवरच अडकून राहते. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, पण आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्याला खोलवर समजून घेते, कठीण काळामध्ये साथ देते, आपला आदर करते आणि आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवायला शिकवते, तर त्या व्यक्तीच्या आठवणी आयुष्यभर कुठेतरी मनामध्ये राहतात. कदाचित ती व्यक्ती आयुष्यामध्ये पुन्हा नसेलही, कदाचित संवादही नसेल, परंतु एखाद्या गाण्यात, एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या जुन्या आठवणीमध्ये त्या व्यक्तीची आठवण पुन्हा येऊ शकते. कारण काही लोक आपल्या आयुष्यामध्ये फक्त काही काळासाठी येतात, परंतु त्यांच्या आठवणी मात्र फार काळासाठी राहतात. तर मग मित्रांनो, तुमच्या मते स्त्रीला पुरुषामधील सर्वात जास्त कोणती गोष्ट आयुष्यभर लक्षात राहते? प्रेम, आदर, साथ की विश्वास? कमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की सांगा. आणि जर तुम्हाला नातेसंबंध, प्रेम आणि रिलेशनशिपशी संबंधित असेच विषय आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. धन्यवाद.